देवासाठी उत्कट इच्छा आमच्या मनात जागृत होणं गरजेचं आहे. आमच्यातल्या कुठल्याही गोष्टी कमी झाल्या तर चालतील, पण आमचा देवासाठीचा उत्साह कशानेच कमी होता कामा नये. जर तो उत्साह कशाने कमी झाला असेल तर 5 इंधनांपैकी पहिलं इंधन बायबल आहे. इब्री लोकासपत्र 4 अध्याय 12व्या वचनाप्रमाणे, इब्री 4:12 प्रमाणे देवाचं वचन सजीव सक्रिय कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. देवाचं वचन तलवार आहे. सगळ्यांनी म्हणा तलवार. दुधारी तलवार, साधी तलवार नाही. एक धारी तलवार फक्त वैऱ्याला कापते, दुधारी तलवार त्याला पण कापणार, तुम्हाला पण कापणार. तुम्ही वचन देत असताना ते वचन आधी तुम्हाला कापणार आहे. खोटं बोलू नकोस असं म्हणण्याआधी ते वचन तुम्हाला सांगेल, आधी तू सुधर, आधी तू खोटं बोलू नको. ही दुधारी तलवार आहे. पहिली गोष्ट, वचन ही एक तलवार आहे. इर्माया 23 आणि 29 मध्ये वचन म्हणजे हातोडा आहे. इर्माया 23:29 वचन म्हणजे हातोडा आहे. इर्माया 23:29 त्याच वचनात आणखीन एक गोष्ट सांगितली आहे, वचन म्हणजे अग्नी आहे. हातोडा आहे, तुमचं मन किती कठीण असू ते फोडून टाकणार आहे ते वचन आहे. ते वचन अग्नी आहे, वाईटाला भस्म करणारा अग्नी म्हणजे तो वचन आहे. आणि ते वचन देवाने तुम्हाला दिलेलं आहे. स्तोत्र 119 आणि 105 प्रमाणे, स्तोत्र 119 105 प्रमाणे त्याचं वचन तुमच्या पावलासाठी दिवा आणि तुमच्या मार्गावर प्रकाश आहे. देवाचं वचन दिवा आहे तुमच्यासाठी. हा दिवा कधी विझू देऊ नका. हा दिवा तुमच्या जीवनात सतत पेटत राहावा ही परमेश्वराची इच्छा आहे. पहिले पेत्र 1 अध्याय आणि 23 वचन, 1 Peter chapter 1 verse 23, देवाचं वचन, पहिले पेत्र 1:23, देवाचं वचन बीज आहे. देवाचं वचन काय? बीज आहे. बीज काय? पेरलं तर ते उगवतं आणि त्याची वाढ होते. एक तुमच्या जीवनात वचन पेरलं, त्या वचनाची तुमच्यामध्ये वाढ होत जाते. ते वचन तुमच्यामध्ये वाढत जातं, असं हे बीज आहे. याकोब 1 अध्याय 23 ते 25 वचनामध्ये, जेम्स chapter 1 verses 23 to 25, याकोब 1:23 ते 25 मध्ये देवाचं वचन आरसा आहे. देवाचं वचन काय? आरसा. आरसा कधी खोटं बोलतो? जो कलर आहे तोच दिसणार, जसं नाक आहे का. कधी कुठले आरसे आलेत माणूस सुंदर दिसण्याचे? आरसा खरं बोलतो. कोणी किती खोटं बोलो, तुम्हाला एखादं, तुम्ही डांबरासारखे काळे असाल, कोणी तुम्हाला म्हटलं तुझ्यासारखं गोरं जगात कुणी नाही, पण आरशासमोर गेल्यावर कळेल कोण खरं बोलतंय. माणूस खोटं बोलतो, आरसा खोटं बोलणार नाही. आरसा तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दाखवतो, तुम्ही कसे आहात असं दाखवतो. बायबलचं पण तेच काम आहे. कोण कितने पाणी में है कोण बताएगा? बायबल. वचन वाचल्यावर कळतं आपण कुठं आहोत, आपण पापी आहेत की आपण पवित्र आहेत. बायबल वाचल्यावर कळतं. बायबल म्हणजे आरसा आहे. आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट, पहिले पेत्र 2 अध्याय 2 वचन, पहिले पेत्र 2:2, पहिले करीन 3:2, पहिले पेत्र 2:2, पहिले करीन 3:2. देवाचं वचन म्हणजे अन्न आहे. देवाचं वचन अन्न आहे. आता हे सगळं वचन जे आहे, हे वचन आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. वचनाद्वारे आम्ही उत्साही होतो. हालेलुया. आणि एवढं बायबल वाचायचं, ऐकताय का नाही ऐकत आहे? आता म्हणा किती बायबल वाचायचं? इतकं बायबल वाचायचं, इतकं बायबल वाचायचं, तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीसाठी पूरक वचन लगेच तुम्हाला समोर आलं पाहिजे. एवढं बायबल वाचायचं. हालेलुया. तुम्ही आजारी येतं, तुम्हाला यशाया 53:5 हे आठवलंच पाहिजे. हालेलुया. तुम्ही दुःखात आहात, तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे माझा प्रभू कसं माझं सांत्वन करतो. तुम्ही टेन्शन मध्ये आहात तर तो सांगतो की तू आपला भार माझ्यावर टाक. तुम्हाला पट 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 ती वचनं आठवली पाहिजेत. आणि ज्या वेळेस तुम्ही वचन आठवून बोलून प्रार्थना करता, परमेश्वर त्याच्या वचनाला जागणारा देव आहे. त्याच्या वचनाप्रमाणे, त्याच्या सामर्थ्याद्वारे तुमच्या अडचणींना तो दूर करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून वचन हे आमचं इंधन आहे. हालेलुया. ज्याच्या टँकमध्ये, फ्युएल टँकमध्ये वचन नाही, त्याची गाडी मध्येच बंद पडते. ज्या मंडळ्या, जे सेवक वचनावर आधारित आहेत, त्यांची सेवा अधिकाधिक वाढते.
सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आमचं पहिलं फ्युअल काय आहे, पहिलं इंधन काय आहे? बायबलचं वचन. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आम्ही बायबल जर वाचत राहिलो तर आम्ही चार्ज होत राहतो. जितकं बायबल वाचणार आम्ही चार्ज होत राहणार. वचन नुसतं हापशी शंडासारखं वाचत नका बसू. आज मी 100 अध्याय वाचले. हां, कुठल्या ह्याच्यातून वाचले? ते नाही का ते ते जुन्या करातलं ते एक पुस्तक आहे, हां, ते तिथून वाचलंय. 39 आहेत. कुठलं पुस्तक? नाही, ते 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 नाही का त्याची स्टोरी, ते ते काय कशाचं काहीच कळालेलं नाही. फक्त वाचायचं म्हणून वाचलं. मनात काही नाही, अंतकरणात काही नाही, फक्त जगाला दाखवण्यासाठी. काही लोक खूप जगाला ओरडून सांगतात, मी 35 वेळा बायबल वाचलं, मी 40 वेळा बायबल वाचलं, आणि जीवनामध्ये बायबलचं एकही वचन नाही स्वीकारलं. लोकांचे दुष्टात्मे काढत फिरला. देव म्हणतो, तुझ्यातला काढलास का? फार महत्वाचं आहे. लोकांना बरत करत फिरलो, तू बरा झालास का? आधी ते वचन तुमच्या जीवनात काम केलं पाहिजे आणि नंतर मग इतरांसाठी बोला. आज सगळ्यात पहिली जी गोष्ट असेल तर ती आम्हाला वचनावरती आम्ही आधारलेलं पाहिजे. वचन वाचायचं, वचन मनन करायचं, आणि वाचत असताना ते समजून उमजून वाचलं पाहिजे. फक्त वाचायचं म्हणून वाचू नका. किती क्वांटिटीमध्ये वाचलं हा दुय्यम भाग आहे, पण ते वाचलेलं प्रत्येक शब्द, तो शास्त्र भाग तुम्हाला समजलाय का? आणि तो समजल्यानंतर आणखीन एक लेवल असते की त्या शास्त्र भागातून तुम्ही आज काय प्राप्त केलं. हालेलुया. त्याचा अर्थ काय कळालाय तुम्हाला, त्याचं विश्लेषण काय, हे आम्हाला कळालं पाहिजे. अक्रोड खाताना, नारळ खाताना डायरेक्ट खात नाही आपण. खायला झालं तर दात राहतील का? आहे की नाही? जी गोष्ट जशी खाण्याची पद्धत आहे तसं खाल्लं पाहिजे. ते वचन आम्हाला आत्मसात करायचं, पण त्याचा उलगडा आम्हाला कळायला पाहिजे. आमेन. पहिली गोष्ट म्हणजे देवाचं वचन. दुसरी गोष्ट, आमचं इंधन काय आहे? तर आमचं इंधन आहे प्रार्थना. सगळ्यांनी म्हणा प्रार्थना. पहिलं इंधन वचन, पहिलं इंधन वचन, दुसरं इंधन प्रार्थना. प्रार्थना किती प्रकारची असते? प्रार्थना 7 प्रकारची असते. पटापट लिहून घ्या. लूक 6:12 प्रमाणे येशू अरण्यात एकटा गेला प्रार्थनेसाठी डोंगरावरती. लूक 6 अध्याय 12 वचन. पहिली प्रार्थना म्हणजे वैयक्तिक प्रार्थना. सगळ्यात पहिली प्रार्थना वैयक्तिक प्रार्थना. आमचं इंधन आहे. पहिलं इंधन वचन, दुसरं इंधन प्रार्थना. मग ती प्रार्थना कशी असू शकते? वैयक्तिक प्रार्थना असू शकते, पर्सनल प्रेयर. दुसऱ्या प्रकारची प्रार्थना आहे ती म्हणजे प्रेषित 1:14 मध्ये जी सामुदायिक प्रार्थना आहे. शिष्य, येशूची आई मरिया, स्त्रिया सगळे एकत्र येऊन प्रार्थना करत होते. याला म्हणायचं सामुदायिक प्रार्थना. जे आपण एकत्र येऊन करतो ती प्रार्थना सामुदायिक प्रार्थना. तिसरा प्रकार फिलिप्पी 4:6 मध्ये दिलेला आहे, मागणी कळवणारी प्रार्थना. आपली काय मागणी आहे ती देवाला सांगणारी प्रार्थना, मागणी कळवणारी प्रार्थना. चौथा प्रकार इब्री 5:7 मध्ये दिलेला आहे प्रार्थनेचा, अश्रुपूर्ण नेत्रांनी केलेली प्रार्थना. आक्रोश करून मनापासून केलेली प्रार्थना, अश्रुपूर्ण नेत्रांनी. असं होतं कितीतरी वेळा की ज्या वेळेस आपण अंतकरणापासून प्रार्थना करतो, कुणी आम्हाला सांगावं लागत नाही की आता प्रार्थनेमध्ये तुला रडायचंय. आपोआप आमचं अंतकरण दाटून येतं. काही लोकांना गिफ्ट आहे प्रार्थनेचं. त्यांना कुणीतरी मेसेज पाठवतं, असा असा भाऊ ICU मध्ये आहे, त्याच्यासाठी प्रार्थना कर. मग ते प्रार्थनाच करायला सुरुवात करतात. इतकी रडून कळकळून प्रार्थना करतात. आणि त्यांना जर प्रार्थना झाल्यावर विचारलं, तुम्ही त्यांना बघितलंय का? नाही, मी नाही बघितलंय, मी त्यांना ओळखत नाही. पण त्यांना ते प्रार्थनेचं कॉलिंग आहे. त्या प्रार्थनेच्या स्वभावामध्ये राहण्यासाठी देवाने त्यांना निवडलंय. अशी प्रार्थना, अंतकरणापासून प्रार्थना होणं गरजेचं आहे. ते आमचं इंधन आहे. योबाने मित्रांसाठी प्रार्थना केल्यावर त्याचं दुःख हलकं झालं, निघून गेलं. दुप्पट अभिषेक त्याला मिळाला, दुप्पट आशीर्वाद त्याला मिळाला. इतरांसाठी प्रार्थना करता आली पाहिजे आणि आम्हाला अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रार्थना करणं गरजेचं आहे. स्तोत्र 100 आणि 4 मध्ये जसं धन्यवाद द्यायला सांगितलंय, ती धन्यवादाची प्रार्थना आहे.
फक्त मागणी करण्याची प्रार्थना करू नका. ती मागणी झाल्यावर देव तुम्हाला एवढं संतुष्ट करतो की तुम्हाला धन्यवादाची प्रार्थना करता येते. आनंदाने तुम्ही देवाला धन्यवाद देऊ शकता. अशा प्रकारची धन्यवादाची प्रार्थना परमेश्वर तुम्हाला करायला लावतो. 6वी प्रार्थना याकोब 5वा अध्याय 16व्या वचनात दिलेली आहे. याकोब 5:16 मध्ये आपली पाप एकमेकांकडे कबूल करत जा. म्हणजे ही एक पश्चातापाची प्रार्थना आहे. कसली प्रार्थना आहे? पश्चातापाची प्रार्थना आहे. वधस्तंभावरती ख्रिस्त खेळलेला असताना एका चोराने त्याला विनंती केली, तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा मोठ्याने बोला, माझी आठवण कर. चोराने मरता मरता प्रार्थना केली. तुम्हाला जगता जगता ती प्रार्थना करता आली पाहिजे. काय त्याचं जीवन आहे. लोक तेच उदाहरण देतात की तो चोर मरताना जसा प्रभूचा स्वीकार करतो तसा मी नंतर स्वीकार करीन. आता मी नाही सुधारणार, आता दारू पेल, मजा करेल, काय मला पाहिजे ते करेल, पण जेव्हा मी बेडवर असेल, आता मी जाणार आहे, तेव्हा लास्ट मोमेंटला मी म्हणेल, हे प्रभू मज पापेवर दया कर. आणि मग मी लगेच प्रभूकडे जाईल. राजवैभवने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि अशा लोकांसाठी खास संदेश सांगतो मी देवाचा, तुला शेवटची प्रार्थना करायची संदेश देव देणार नाही. तू फिक्स नरकात आहेस. बर, येशू ख्रिस्त हा शेवटच्या टप्प्यात जाऊन, मरणाच्या दारात जाऊन हाक मारून आणि स्वर्ग गाठणं एवढ्या पुरता तो मर्यादित नाहीये. आज जर त्याचा स्वीकार केला, जो स्वर्गात नंतर आनंद मिळणार आहे तो आजपासून मिळायला सुरुवात होईल. हालेलुया. ते समाधान, ती शांती, तो आनंद जो जगात राहून आम्हाला मिळत नाही, ती शांती, ते समाधान ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर इथंच आम्हाला अनुभवायला मिळतात. तो सहज तुमच्या बरोबर राहणार नाही, तो तुमच्या बरोबर राहील. त्यावेळी तो चिन्ह चमत्कार करेल. 5,000 भोजन देणारा, मेलेल्या लाजराला जिवंत करणारा तो सेनांचा यहोवा देव तुमच्या बरोबर राहणार आहे. त्याचं अस्तित्व ज्यावेळेस तुमच्या बरोबर असतं, ज्यावेळेस तो साक्षात प्रभू तुमच्या बरोबर असतो, तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची वाण पडत नाही. तुम्हाला भीती वाटत नाही, टेन्शन येत नाही. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही एकदम रिलॅक्स असता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिकडून सैतान असा गर्जणाऱ्या सिंहासारखा येतो, असा रोरिंग लायन, गर्जना करणारा सिंह, असा खूप आवाज काढतो आणि तुम्हाला तो ऐकायला येतो. तुम्ही फिर चल निकल इधर से. तो ऍक्टिंग करतोय सिंहाची, पण त्याने तुम्हाला फरक पडत नाही. कारण की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो. आणि पुढे, त्याच्या पुढे, आहा, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कुठलाही अरिष्ट आला, कारण हालेलुया, तू माझ्या बरोबर आहेस ना, मला कशाचीच भीती नाही. कोणाच्या बापाला येऊ दे, कारण माझ्या बापा एवढं सामर्थ्यवान कोणी नाही. माझ्या बापा पुढे उभं राहायची हिम्मत कोणामध्ये नाही. तू एवढा सामर्थ्यवान आहेस, मी स्वतःला धन्य समजतो की तू माझा मेंढपाळ आहेस. नाही वाटत भीती कशाचीच. तो तुम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. का त्याची स्तुती करू नको? का त्याला धन्यवाद देऊ नको? त्याच्या उपकारांची रास एवढी मोठी आहे का एक आयुष्यातला क्षण जरी वाया घालवलं तरी असं वाटतं की मी आज चुकलोय. तो प्रत्येक क्षण आमच्या जीवनाचा त्याला गौरव देणारा ठरला पाहिजे. लाईफमध्ये ना कधी कधी असे अनुभव येतात, लोक सोडून जातात आपल्याला, नसतात म्हणजे धोका देऊन जातात असं नाही म्हणत मी, पण कधी कधी ना एक ठराविक सीमेपर्यंतच लोक मदत करू शकतात. 10वीची एक्झाम आहे, मम्मी डॅडी येतात आहे की नाही बाजूला बसायला, 2 बाजूनं 2, इकडून आई इकडून डॅडी, बेटा असं लिही. येतात नाही. अरे जगातल्या एवढ्या साध्या परीक्षेला आईबाप साथ नाही देऊ शकत.
जीवनात तर खूप मोठ्या परीक्षा बघायच्यात, मग कोण येणार साथीला? मग आज ही प्रार्थना पश्चातापाची 6वा जो मुद्दा आहे, चोराने वधस्तंभावर केली, आज आम्हाला ती प्रार्थना करणं गरजेचं आहे. पश्चातापाची फार गरजेचं आहे. आमच्या चुका अपराधांची आम्हाला जाणीव झाली पाहिजे आणि एकदा पश्चाताप केला की परत त्या पापाकडे जाता कामा नये. आम्ही सुधरून जायचं, तिथून पुढं एक नवीन शुद्ध पवित्र जीवनक्रम देवाकडे मागायचा. 7वा प्रकार, शेवटचा प्रकार, याकोब याचा 5वा अध्याय 16 वचनाप्रमाणे ही मध्यस्थीची प्रार्थना आहे. या 7 प्रकारच्या प्रार्थना आहेत. मध्यस्थीची प्रार्थना म्हणजे एकमेकांसाठी मध्यस्थी करण्याची, रदबदल्या करण्याची प्रार्थना. येशू आपला मध्यस्थ आहे, पण आज जे जगातले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना प्रभूकडे घेऊन जाणार, त्यांच्यासाठी विनंत्या करणारे आपण मध्यस्थ बनलेलो आहोत, त्यांना प्रभूपर्यंत पोहोचवण्यासाठी. आकाशातला एक तारा बघून मागे लोक येशूपर्यंत पोहोचले. ते तारे कोण आहेत? तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. आम्ही लोकांना देवाकडे घेऊन जाणार. आणि एकदा, ऐकताय का सगळे, ते तुमच्याकडे पाहतील. काय तेज आहे, काय तेज आहे, काय तेज आहे, तुमच्याकडे पाहत राहतील. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना येशूकडे घेऊन जाल, अरे यार विकास कांबळेपेक्षा ह्याचं तेज खतरनाक आहे, ते मग माझ्याकडे बघणार नाहीत. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. हेच करायचं आम्हाला, लोकांना येशूपर्यंत पोहोचवायचं आहे. आमच्या जीवनातून ते आशीर्वादित झाले पाहिजे, पण आमचा फोकस त्यांना येशूपर्यंत नेण्यासाठी पाहिजे. आमीन. हालेलुया. पहिलं इंधन बायबल, दुसरं इंधन प्रार्थना, तिसरं इंधन आराधना. किती लोक आराधनेची गीतं ऐकतात रोज? गाणे देवाचे ऐकत राहतात. किती गाणे ऐकता तुम्ही? किती गाणे ऐकतात? 10 गाणे ऐकणारे लोक किती आहेत रोज? कमीत कमी 10 गाणे. किती लोक 20 गाणे ऐकतात रोज? किती लोक 50 गाणे ऐकत असतील रोज? किती लोक 100 गाणे ऐकतात रोज? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज देवाची गीतं ऐकत असताना ना, सरसकट लावली गाणी ना ऐकत बसलो, कधीच करू नका असं. ती गाणी ऐकत असताना मध्येच एक गाणं हृदयाची पकड घेऊन टाकेल. तेच गाणं 1000 वेळा ऐकत राहायचं. हालात बदल जाते, स्पर्श झाला, मग ते दुसरं गाणं आलं, ते नको मला, मला हालात बदल जातेच पाहिजे. हालेलुया. ते गाणं ऐकता ऐकता तुमच्या हालात बदलून जातील. हालेलुया. तेच गाणं, तेच परत 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 परत. जेवण चाललंय ते गाणं लावून ठेवा, हेडफोन आहे ते गाणं ऐकत बसा, घरात मोठ्या आवाजात ते गाणं लावा. ज्या गाण्यामध्ये तुम्हाला देवाचा स्पर्श जाणवतो. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, कोणीतरी वर्शिप लीडर आहे, मला हा वर्शिप लीडर खूप आवडतो, मी त्याचे सगळे गाणे ऐकतो. नको, ह्या वर्शिप लीडरचं मला हे गाणं आवडतं आणि मी ते 1000 वेळा ऐकलंय. त्या वर्शिप लीडरचं ना एवढ्या गाण्यातलं ते गाणं मला आवडलंय, तेच मी ऐकत राहतो. असं ऐकायला सुरुवात करा आणि मग बघा, ते गाणे ऐकता ऐकता तुमचे संदेश तयार होतील. मी काय बोललो? ते गाणे ऐकता ऐकता तुम्हाला विजन दिसायला सुरुवात होईल. ठाक, स्वर्ग उघडलं. ये क्या है प्रभू, ती उपस्थिती, तुम्ही कनेक्ट होता त्या गीताच्या द्वारे. ज्या गाण्यांनी तुम्ही उत्स्फूर्त होता देवासाठी, तेच गाणे वारंवार गा. लोक म्हणतील अरे काय चाललंय तुझं हे, त्यांना म्हणायचं माझं हेच चालू राहणार आहे. तुला जर आवडत नसलं तर थँक्यू, आपण नेक्स्ट टाइम भेटू. हालेलुया. पण मी जे ठरवलंय ते मी हेच करत राहणार आहे. हालेलुया. मला हे गाणं ऐकायचं, मी गाणं ऐकत राहणार. ते गाणे ऐकता ऐकता तुम्हाला हिलिंग मिळेल, तुम्हाला डिलिव्हरन्स मिळेल. हालेलुया. कधी केलंय तुम्ही रिपीटेडली गाणं ऐकायचं? प्रभूची स्तुती असो. तर ही आराधना आहे. मग आराधनेचे किती प्रकार आहेत? 7.
हालेलुया, प्रभूची स्तुती असो. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे त्याला, आता मी तुम्हाला काही शब्द सांगतो. पहिला जो प्रकार आहे बाराक, BARAK, बाराक. बाराक म्हणजे गुडघे टेकणे, नतमस्तक होऊन धन्यवाद देणे, अशी आराधना. ही एक आराधनेचा प्रकार आहे. गुडघे टेकणे, नतमस्तक होणे, लोटांगण घेणे, देवासमोर नम्र होणे, मान झुकवणे, ही बाराक या प्रकारातली आराधना आहे. याला बाराक म्हणतात. दुसरा प्रकार आहे हलाल, HALAL, हलाल. हलाल, HALAL, हलाल. ही जी आराधना आहे, हा शब्द जुन्या करारात 110 वेळा आलेला आहे मूळ भाषांतरात. तर हलाल या शब्दाचा अर्थ आहे, म्हणजे बरेच अर्थ येतात त्याचे. चमकण्यासाठी, उत्साही होण्यासाठी, समुद्रासारखा किंवा वादळासारखा आवाज, आपण लोकांना वेडे वाटू अशा प्रकारची काहीतरी कृती, याला हलाल म्हणतात. ही एक अशा प्रकारची उत्साही आराधना असते की कधी कधी माहीत नाही, एखाद्या आराधनेचं गीत चालू असतं, अख्खं चर्च आपलं बिचारं टाळ्या वाजून शांत, पण तुम्हाला काय होतं तुम्हाला कळत नाही. तुम्ही डायरेक्ट येस 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 लॉर्ड येस, तुम्ही एक वेगळ्या मोडमध्ये येता. तो देवाचा आत्मा तुम्हाला त्यावेळेस चालवत असतो. तो जो वेडेपणा आहे ना, लोक काय म्हणतील किंवा काय न विचार करता तुम्ही देवाची आराधना करता, त्या आराधनेत तसेच टिकून राहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगाकडे न बघता, कोण बघतोय त्याच्याकडे न बघता, देव माझ्याकडे पाहतोय ना, बस त्या एका ट्रान्समध्ये तुम्ही जाता आणि तुम्ही हलाल प्रकारची आराधना करता. तिसरा प्रकार आहे शाबाक, SHA, शा, BACH, शाबाक. शाबाक म्हणजे मोठ्याने ओरडणे किंवा आज्ञा करणे. आराधनेत तुम्ही ओरडता मोठ्याने का? असंच म्हणता, माझा देव शिस्तीचा देव आहे, माझ्या देवाला आरडाओरडा चालत नाही, म्हणून तर लोक त्या बर्तिमाईला गप करत होते. ओरडू नको रे आंधळ्या, शांत बस, पण तो ओरडत राहिला. आराधनेत आपल्याला आपला आवाज उंच करता आला पाहिजे. आवाज उंच कधी होतो आपला? आवाज उंच कधी होतो? मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही याल, पाणी भरतात ना नळावरती, तेव्हा तुम्हाला तिथे कळेल. पदर आवाज उंच होतो. कंडक्टरने तिकीट तर दिले, पण उरलेले पैसे परत देत नाही. आवाज माणसाचा वाढतो. शेजारच्याने चुकून सायकल तुमच्या दारापर्यंत आणलेली, अर्ध दार ब्लॉक झालंय, इथून पुढं काय काय ब्लॉक होईल माहित नाही. आवाज. जिथं तुम्हाला वाटतं जगिक गोष्टींमध्ये तुमचा आवाज उंच होतो, पण आज एक देवाला अभिवचन द्या, येशू नावासाठीच माझा आवाज उंच होईल. कदाचित तुम्ही पॉलिटिशियनमध्ये असाल, पॉलिटिक्स असाल, पॉलिटिक्समध्ये किंवा पॉलिटिशियन तुम्ही स्वतः असाल, आमचे साहेब, आमचा पक्ष, आमचं हे, ह्याच्यात आवाज उंच करू नका. माझा येशू कोण आहे हे सांगायला आवाज उंच करा. स्वतःची फुशारकी सांगण्यासाठी आवाज उंच करू नका. आज ही शाबाक, मोठ्याने ओरडून आराधना केली पाहिजे, हे आमचं इंधन आहे. पुढचा चौथा जो आराधनेचा प्रकार आहे तेहिल्लाह, TEHILLAH.
TEHILLAH, तेहिल्लाह. तेहिल्लाह ही आराधना आत्म्याने गाणे किंवा आत्म्याने स्तुती करणे हा त्याचा अर्थ होतो. आत्म्याने गीत गाताना कितीतरी वेळ वाटतं की आम्ही मुखाने नाही गात आहे, हे आतून येत आहे. माझी काही गीतं आहेत की जी म्हणजे देवाने मला दिलेली अशी काही गीतं आहेत की ते मी असं चार लोकात नाही गात, किंवा त्याची कधी कॅसेट पण तुम्ही ऐकणार नाही, किंवा ती चाल किंवा ते गाणे कधीच ऐकणार नाही. ते फक्त माझ्यात आणि परमेश्वरात आहे. ती खास आराधना आम्ही दोघंच फक्त, आणि मी त्या गाण्यातच त्याच्याशी बोलत राहतो. हालेलुया. त्या गाण्यात त्याच्याशी बोलत राहतो. कधी कधी शास्त्रातले काही भाग अशा असतात ते त्याच्याशी बोलत राहतो. ऐकतं तुम्ही चर्च? कधी कधी पोवाडा पण गातो मी प्रभूसाठी. हालेलुया. जसं तुम्हाला फील होईल, जसं तुम्हाला जाणवेल, तुम्हाला वाटेल आत्म्यातून काय येत आहे, त्याच्यासाठी ती शब्द, ती रचना, एकच लाईन कधी कधी गात राहतो तासन तास. ती अशी आत्म्यातून येणारे शब्द जे देवाशी आम्हाला कनेक्ट करतात. त्या चार ओळी कधी कधी जाता जाता मोबाईलमध्ये लगेच रेकॉर्ड करायचे जे स्पिरिटमध्ये आलंय, म्हणजे विसरायला नको. आणि परत त्याची प्रॅक्टिस करून तेच गात राहायचं तासन तास, देवाला धन्यवाद देत राहायचं. तुम्ही कुठले मोठे सिंगर आहेत किंवा तुम्हाला किती म्युझिकचं नॉलेज आहे याचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. हे तुमचं आणि देवामधलं नातं आहे. ती आत्म्यातून येणारी आराधना ती आम्हाला इंधन आहे प्रियांनो. आपोआप तुम्ही चार्ज होत राहणार. आपोआप तुम्हाला जाणवणार की मी आत्मिक रीतीनं बलवान होत चाललेलो आहे. आमेन. जर तुम्हाला शरीर बलवान करायचं आहे, काय करावं लागणार? खाणं पिणं सगळं एकदम प्रॉपर करायचं. आणि कुठं जायचं? जिममध्ये जायचं. म्हणजे एकच असं ठिकाण आहे का जिथं वजन उचलायचे पैसे द्यावे लागतात? फॅक्ट आहे. पण ते उचलल्यामुळे तुमची शरीर यष्टी मजबूत बनणार आहे. आज फक्त डंबेल्स घेतला, एकदा असा केला, काही नाही फरक पडत, चाललो घरी, परत इकडे येऊ पण नकोस तू. वारंवार सातत्याने तुम्हाला व्यायाम करावा लागतो. आध्यात्मिक गोष्टीत तेच आहे. 2 गाणे 4 गाणे गायले नीट की लगेच वाटतं आराधक झालो. 4 दिवस प्रार्थना केली तर मी प्रार्थना योद्धा आहे. 2 संदेश 4 संदेश झाले की नाही मी खूप मोठा संदेश आहे. ते जगाला दाखवायच्या गोष्टी सोडून द्या. पण मला असं टिकून राहायचंय की माझ्या प्रार्थनेने, माझ्या आराधनेने, वचन सांगणे, सगळ्या गोष्टीतून माझ्या देवाचा गौरव झाला पाहिजे. आणि माणसांकडून स्तुती नकोय मला, वरून आवाज आला पाहिजे, शाबास भल्या व विश्वासू दासा, मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे, तू जे करतोस ते खूप छान करतो, हे तू करत राहा, मला आनंद आहे. आणि मग बघा, जीवनात तुम्हाला कोणी ॲप्रिशिएट करायची गरजच पडत नाही. ज्याला स्वतःला माहीत नाही देव त्याच्यावर खुश नाहीये का आहे का काय, ज्याला माहीत नाही तो 10 वेळा लोकांना विचारतो कसं वाटलं आपलं गाणं. आता ज्याला आवडलं नाही त्यालाही म्हणावं लागतं लईच भारी होतं. एकदम आपल्या WHM मध्ये नाही, पनवेलमध्ये पण कुणीच नाही गायला असं गाणं. हालेलुया. कशात तुमचं मन रमतं ना ते महत्वाचं आहे. तुम्हाला दैवी गोष्टी आवडतात की तुम्ही जगात विलीन झालेले आहात? तुमचं कॅरेक्टर, तुमचं जीवन, तुमचं प्रभू बरोबरचं नातं हे किती घट्ट असायला हवंय. या शेवटच्या काळात आम्ही आहोत. खूप लोक मागे राहणार आहेत प्रियांनो, आणि त्या मागे राहणाऱ्या लोकांपैकी आपण नसावं ही देवाची इच्छा आहे. तो येईल तेव्हा त्याने आम्हाला शाबासकी दिली पाहिजे, परफेक्ट काम केलं, चल हे देवदूत चल जा उचल त्याला, माझा माणूस आहे, तो नाही तो नाही तो त्याच्या बाजूचा, हा त्याला घे त्याला घे घे वरती, असं प्रभू करणार आहे. देवदूताला पाठवेल आणि त्याच्या लोकांना तो उचलून घेईल. तर अशी ही आत्म्याने येणारी आराधना आमच्यासाठी आमचं इंधन आहे. त्याच्यानंतर टोवडाह, TOWDAH, टोवडाह. ही टोवडाह ही जी आराधना आहे
ती हात उंचावून धन्यवादाची कृती करणारी आराधना आहे. तुला धन्यवाद घे. कधी कधी आराधनेत आपण म्हणतो ना, देवा तुला धन्यवाद घे. ही जी कृती करतो धन्यवाद देण्याची, काय हातवारे करतो आपण, ही टोढा नावाची एक विशेष प्रकारची आराधना आहे. ज्यावेळेस तुम्ही आराधना करता, तुम्ही एक त्या आराधनेच्या पूर्ण त्या सामर्थ्यामध्ये घेरले जाता आणि तुम्हाला कळत नाही तुमच्या आजूबाजूला कोण आहे, काय तुम्ही करताय, आणि तुम्ही पूर्णपणे त्या आराधनेत विलीन होऊन जाता. तुमचे आविर्भाव बदलतात, तुमचे हातवारे, तुमचं बोलणं वागणं, सगळ्या गोष्टी त्या परमेश्वराच्या ठाई त्या विलीन झालेल्या असतात. आणि मग ते हातवारे जे करतो आपण आराधना देण्याचे, देवाला धन्यवाद देण्याचे, ते हातवारे म्हणजे ही टोडा नावाची ही एक वेगळी आराधना आहे. हा 5वा प्रकार आहे. 6वा प्रकार जो आहे तो यादाह, YADAH, यादाह, YADAH. यादाह म्हणजे अगदी जोमाने तुम्ही हात वरती करता. हात वर करणेच आहे, पण हा वेगळा प्रकार आहे की जोमाने हात वर करता, एनर्जेटिकली. ही आराधना म्हणजे ही एक यादाह प्रकारची आराधना आहे. यादाह, YADAH, जोमाने हात वर करणे. तर कधी आराधना होत असताना तुमच्या हातवारे तुम्ही कशी आराधना करता हे फार महत्वाचं आहे. स्पिरिट, तो पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करतो आणि त्या प्रकारे तुम्ही देवाचा गौरव करत असता. ते तुमच्या हातवारे जोमाने, वेगाने वर करणं, उंचावणं, धन्यवाद देणं, हे फार महत्वाचं आहे. तर ही एक प्रकारची आराधना आहे. 7वा प्रकार झमार, ZAMAR. झमार म्हणजे तंतुवाद्य वाजवून, संगीत वाद्य वाजवून आनंदी होऊन स्तुती करणे. आज गिटार वगैरे जे स्ट्रिंग वाद्य आहेत किंवा इतर जेही वाद्य आहेत, ते वाद्य घेऊन आपण जे आराधना करतो ही झमारमध्ये येते. ZAMAR. तर आराधना करत असताना निपुणतेने वाद्य वाजवून देवाची आम्ही आराधना करू शकतो, देवाला धन्यवाद देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी इंधन आहेत. कधी कधी ना एखादा म्युझिशियन पवित्र आत्म्याने भरलेला असतो आणि तो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती गायला अजून सुरुवात नाही केली, जस्ट पियानोवरती असा हात ठेवतो ना, असं जाणवतो पवित्र आत्म्याची लहर आलेली आहे. हालेलुया. त्यांनी काय वर्शिपचं गाणंही स्टार्ट केलं नाही, काय नाही, त्यांनी जस्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंटला हात लावला. एखाद्याने फक्त ड्रम सेटला धाड धूड धाड काय करतोय, पण असं वाटतं की त्याच्या हात लावल्याबरोबर दुरात्मे पळून गेलेत. झमार ही एक स्पेशल देवाची आराधना करण्याची पद्धत आहे. वाद्य वाजून, तंतुवाद्य वाजून ही एक आराधना. हे आमच्यासाठी इंधन आहे, हे आमच्यासाठी इंधन आहे. देवाच्या गौरवासाठी या इंधनांचा वापर आम्ही केला पाहिजे. पहिलं इंधन वचन, दुसरं प्रार्थना, तिसरं आराधना, चौथं इंधन म्हणजे संगती, फेलोशिप, चर्चला जाणे, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांबरोबर उठणे बसणे, त्यांच्याबरोबर एकत्र राहणे, प्रेयर फेलोशिप असणे, फिरायचं तरी पण ते विश्वासणाऱ्यांबरोबरच फिरायचं, संगत ठेवायची ती पण विश्वासणाऱ्या लोकांबरोबरच ठेवायची, सोयीर संबंध करायचे ते पण विश्वासणाऱ्यांबरोबरच करायचं. जे पण असेल आपलं लाईफ ते विश्वासणाऱ्यांबरोबर असलं पाहिजे. मग आता ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो तर एक जरा थोडंसं तुमच्या डोक्यातून काही गोष्टी तुम्हाला वगळाव्या लागतील. आज ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. एकदा तुम्ही ख्रिस्तात आलात की तुम्ही नवी निर्मिती आहात. मान्य आहे तुम्हाला? जसे ते इस्रायली आहेत तसे आज आम्ही पण देवाचे लोक आहोत येशू ख्रिस्ताच्या द्वारे. मग आता इथून पुढं आमची नावं, आडनावं, जाती, कुळं यांचा भेद मानून लग्न करू नका. तुम्ही जर खरंच ख्रिस्ताचे झालात तर हे सगळे बंधनं तोडून पलीकडे या. आम्ही ह्या भाषेचे, ते त्या भाषेचे, आम्ही ह्या जातीतून आहोत मूळ, मग आम्हाला तिकडचंच हे पाहिजे. मग हे ज्यावेळेस सगळा ख्रिस्ती समाज विसरून जाईल, कुठल्या तरुण लेकराच्या लग्नाला काय अडचण येईल का? आवाज खोल गेला तुमचा. पण ते बंधनं प्रभू तोडून टाकू ही मी देवाकडे प्रार्थना करतो. हालेलुया. धार्मिक पाहिजे, सात्विक पाहिजे. मुलगी शिकली MBBS आणि तिला चौथी नापास पोरगा बघू नका. हालेलुया. योग्य स्थळ एवढंच बघा.
काय नाही, आमचं जवळच आहे आणि कसंही असलं तरी चालेल. आयुष्यभर प्रॉब्लेम क्रिएट होणार. ऐकताय चर्च? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आता हे विचार आपल्या ख्रिस्ती समाजात बदलणं गरजेचं आहे. सत्यतेने आम्ही पुढं चाललं पाहिजे. जर तुम्हाला तुमच्याच जवळच्यांमध्ये योग्य असं स्थळ वाटलं तरी तुम्ही करू शकता, पण चुकीच्या ठिकाणी विवाहबद्ध होऊ नका. चुकीच्या लोकांशी संपर्क ठेवून देवाशी विजोड होऊ नका, ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून ही संगत महत्त्वाची आहे. मित्रपरिवार, चर्च फेलोशिप, सगळ्या गोष्टी ज्या आपल्या प्रार्थना फेलोशिप आहेत त्याच्यामध्ये विश्वासणारेच आपल्या अवतीभोवती असले पाहिजेत. आमेन. फार महत्त्वाचं आहे. कुसंगती का नको? 1 कोरिंथ 15 अध्याय 33 वचन. 1 कोरिंथ 15:33. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. कुसंगतीने चुकीचे मित्र जोडले का तुमची नीती बिघडली म्हणून समजा. सगळ्या गोष्टी डॅमेज झाल्या. चुकीच्या लोकांची संगत केल्याने तुमच्या जीवनात चुकीच्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. म्हणून त्यांची संगत करायची नाही. कुणाची संगत धरायची? नीतिसूत्रे 13 अध्याय 20 वचन. नीतिसूत्रे 13:20 मध्ये सांगितलंय कुणाची संगत धरायची. सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. चांगल्याची संगत धरायची, चुकीच्याची संगत नाही धरायची. एखाद्याने चोराची संगत धरली, काय होईल? भले चोरी नाही केली तुम्ही, पण उद्या जेव्हा त्याला पकडतील त्यावेळेस त्याला विचारते तुझे मित्र कोण कोण आहेत. मग त्यावेळेस तो पहिलं नाव तुमचं सांगेल. मग तिथून पुढे जे चालू होईल ते जरा थोडं तुमच्यासाठी अवघड असेल. मग जर बायबल आम्हाला सांगतंय की सुज्ञाची सोबत धर, मूर्खाची धरू नको, तर आज आम्ही सुज्ञ कोण आहेत? सुज्ञ कोण आहेत? दानियल 12:3 मध्ये सांगितलंय कोण सुज्ञ आहेत. जे पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवतील, ते युगानुयुग ताऱ्यासारखे चमकणारे ते लोक सुज्ञ आहेत. म्हणजे देवाचे लोक सुज्ञ आहेत, त्यांचीच आम्ही संगत धरली पाहिजे. हालेलुया. जे लोक कन्फ्युजनमध्ये जातात, कधी देवाच्या लोकांची संगत धरतात, कधी जगाच्या लोकांची संगत धरतात, त्यांच्या लाईफमध्ये नेहमी कन्फ्युजन असतं आणि म्हणून त्यांची वाढ किंवा उन्नती देवाच्या राज्यात होत नाही. देवाच्या राज्यातल्या लोकांकडे आले, धार्मिकतेने वागणार, त्यांच्याकडे गेले, अपशब्द बोल, वाईट गोष्टी कर, त्याच्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक जीवनात त्यांना उन्नती दिसत नाही. आमच्या बरोबरची फेलोशिप एकसारखी असली पाहिजे. आजच आम्ही ठरवायचं आहे आम्हाला जीवन निवडायचंय की मरण निवडायचंय, आम्हाला चांगल्या गोष्टी निवडायच्यात की आम्हाला वाईट गोष्टी निवडायच्यात. कुठली संगत आम्ही धरतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आमचे जे विचार आहेत ते कुठून येतात? आमच्या आजूबाजूच्या सराउंडिंगमधून येतात. आणि ह्या आजूबाजूचं वातावरण जर वाईट असेल तर त्या वाईट गोष्टी आमच्यामध्ये शिरकाव करायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून प्रार्थनेच्या वातावरणामध्ये आम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. ज्या लोकांमुळे किंवा ज्या परिस्थितीमुळे सतत तुमचं नुकसान होतं, वाईट गोष्टी होतात, ज्या लोकांमुळे नेहमी तुम्ही पापाच्या अधीन जाता, त्यांच्यापासून तुम्ही अलर्ट व्हायला सुरुवात करा आजपासून. असे काही कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असतील, जे नंबर्स तुमच्या जीवनासाठी घातक असतील, इथून जायच्या आधी ते नंबर डिलीट करून टाका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. नको नको, जे देवाला नाही आवडत ते नको. त्या गोष्टी आजच आमच्या जीवनातून रद्द झाल्या पाहिजेत. 5वी शेवटची महत्वाची गोष्ट, आमचं इंधन. आमचं इंधन आमची स्वतःची साक्ष आहे. आमचं इंधन आमची स्वतःची साक्ष, आमच्यासाठी इंधन आहे. कधीच आपली साक्ष कलंकित होऊ देऊ नका. साक्ष कलंकित होणं म्हणजे साक्ष दिली जाते, मी प्रार्थना करणार आहे, आणि नंतर तो प्रार्थना करणारा ज्याने साक्ष दिली मी प्रार्थना करणार आहे, पुढे जाऊन तो प्रार्थना न करता चुकीच्या गोष्टी करतो, त्यावेळेस त्याची साक्ष कलंकित होते. जसं एका ख्रिस्ती व्यक्तीला शोभेल, धार्मिक माणसाला शोभेल, असं आमचं वर्तन पाहिजे. देवाला आवडणार नाही अशा गोष्टी जर आपण केल्या तर ती साक्ष कलंकित होते. प्रियांनो, आमची साक्ष चांगली असली पाहिजे. अनुवाद 5वा अध्याय 20 वचन सांगतं, प्रभूने दिलेली आज्ञा. अनुवाद 5:20, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. आपल्या शेजाऱ्याविषयी कळतंय का सगळ्यांना? आपल्या, सगळ्यांनी म्हणा, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आलं लक्षात सगळ्यांना? साक्ष, आपली साक्ष.
लूक 10व्या अध्यायामध्ये 25 पासून पुढे चांगल्या शमरोनाचा दृष्टांत दिला. एका माणसाला लुटारूंनी हाणमार केली, अर्ध मेला करून टाकलं, याजक आला, लेवी आला, तुम्हाला ठाऊक आहे. मग सगळ्यात शेवटी कोण आलं तिथं? शमरोनी आला. मग त्या शमरोण्याने त्याला मदत केली, जखमा वगैरे वरती त्याला तेल आणि द्राक्षरस लावला, आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत नेलं, तिथं पैसे दिले, परत लागलं तर मला सांगा. प्रभू विचारतो, हा अर्धमेला झालेला माणूस आहे, त्याचा खरा शेजारी कोण? कोण आहे त्याचा शेजारी? शमरोनी. आज तुमचा आणि माझा या शास्त्र भागाकडे बघण्याचा काय उद्देश आहे? हे याजक, लेवी जगातले मोठे मोठे पुढारलेले लोक आहेत, पण तो खरा शमरोनी येशू ख्रिस्त आहे, ज्याने आम्हाला मदत केली. याचा अर्थ आमचा शेजारी कोण आहे? क्लिअर होतंय ना? समजायलंय का नाही समजायलंय? ते अर्ध मेले झालेले, ज्याच्यावर सैतानाने हल्ला चढवलेला आहे, जे पापाच्या अधीन झालेत, अर्ध मेले झालेले, ते आपण आहेत. आणि आमच्याकडे बघून पुढे जाणारे हे जगातले लोक आहेत, पण ज्याने आमच्यावर दया केली तो येशू ख्रिस्त आमचा शेजारी आहे. मग त्या शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नको. येशू माझ्याकडे बघत नाही, येशू मला मदत करत नाही, येशू चमत्कार करत नाही, ही खोटी साक्ष आहे. खरी साक्ष ही आहे की तो माझा भार वाहतो, त्याने माझ्या जखमा बांधल्या, तो मला उतार शाळेत घेऊन गेला, तो माझी काळजी घेणारा आहे, तो मला सांभाळणारा आहे. ही तुमची साक्ष आहे. कधीच आपली साक्ष लपवून ठेवू नका. जगाला ओरडून सांगा, येशूने माझ्यावर दया केली आहे. हालेलुया. त्यांना आवडो अगर न आवडो, प्रेज द लॉर्ड, तुमचा स्वर्गीय बाप तुमच्यावरती खुश राहणार नेहमी. तो खुश झाला, दुनिया दुखी झाली तर होऊ द्या. हालेलुया. कारण दुनिया तुम्हाला काही मदत नाही करू शकत. हालेलुया. तुमच्या अडचणीत, तुमच्या त्रासात, तुमच्या दुःखात कोणी तुम्हाला येणार नाही. कोविडमध्ये असे लोकांनी एकमेकांना ताटं फेकून मारलेत लांबूनच. नको, काकाला कोरोना झालाय, लांबूनच, दुरूनच. एकमेकांशी लोक भेटत पण नव्हते. रक्ताचे नातेवाईक एकमेकांना भेटत नव्हते. पण त्या काळात जर आम्ही आठवलं तर देवाने आमची साथ सोडलेली नाही. प्रभूने आमच्यावर दया केली. मग जो प्रभू आमच्यावरती दया करतो, आम्ही त्याला कधीही सोडता कामा नये. आमेन. हे आमचं इंधन आहे, आमची साक्ष आमचं इंधन आहे. हालेलुया. येशू बद्दलची साक्ष आमच्या जीवनातली स्वतःची साक्ष आमचं इंधन आहे. ती साक्ष जिथं चान्स मिळेल तिथं सांगा. तुम्ही येशूकडे कसे आलात, येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे, तुम्हाला कसं कळालं, ही तुमची साक्ष काही केल्या त्याच्यात व्यत्यय येऊ देऊ नका. जिथं चान्स मिळेल तिथं तुमची साक्ष सांगा. तुमची स्वतःची साक्ष सांगितल्याने तुम्ही स्वतःच्या विश्वासाला पॉलिश करता, चमकवता त्या विश्वासाला. येस, माझ्या जीवनात देवाने असं काम केलंय, भले कदाचित 20 वर्षापूर्वी झालं असेल, असं सांगा जसं काय आत्ताच घडलंय. हालेलुया. ते प्रसंग अंतःकरणात ताजे राहू द्या नेहमी. तुमची साक्ष तुमचं इंधन आहे. जे जे चमत्कार देवाने तुमच्या जीवनात केलेत त्याची आठवण करा. तू माझ्यासाठी काय केलंस, त्या प्रत्येक गोष्टीची त्याला उजाळा द्या. मग त्याद्वारे तुमचं जीवन किती आशीर्वादित होतं बघा. आमेन. उत्साही होणं. आणि ज्यांचा उत्साह गेलाय त्यांना 5 प्रकारचं इंधन सांगितलं. पहिलं इंधन वचन, दुसरं प्रार्थना, तिसरं आराधना, चौथं संगती, 5वं साक्ष. तुमची साक्ष तुमचं इंधन आहे. ह्या गोष्टींना नुसता उजाळा देत राहायचं आणि मग तुमच्या जीवनात अजून चकाकी येत जाईल आणि तुमच्यामध्ये कधीच निरुत्साहीपणा येणार नाही. कधीच तुम्ही असे डाऊन चेहरा पाडून कधीच बसणार नाही. चमत्कारिक रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. अद्भुत आणि अलौकिक रीतीनं तुमच्या जीवनात कार्य. आमेन. बोलो येशू मसीह की.
आहे